नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. उन्हाने मेथीची जोडी तापली, आले सुद्धा गेले बजेट बाहेर. भाजीपाला महागला, भाज्यांचे दर पोहोचले 20 ते 30 रुपयांवर. यंदा खरीपासाठी 83,000 क्विंटल बियाणे उपलब्ध. खरीप क्षेत्र 15% वाढणार. खतांचाही साठा मुबलक. अकोल्यातील काळ्या मातीच्या रानात पिकली मसाल्याची राणी काळी मिरी. गतवर्षी 10 किलो, यंदा मिळाले 15 किलोचे उत्पादन. वैरागसह 8 गावांना पाण्याचे संकट भेडसावणार. हिंगणी धरणात केवळ 60%च पाणीसाठा शिल्लक. चॅनलला जर नवीन असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैजापूर शहरावर पाण्याचे संकट. नारंगी धरण तळाला. नगरपालिका आज जिल्हाधिकारी कार्यालयाने केली 7 टँकरची मागणी. कडक उन्हाने अंगाची लाही आणि बळीराजाचे कांदा काढण्याची घाई. हवामानाची धास्ती. अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची लगबग. सात वर्ष अभ्यास, 2दा अपयश, तिसऱ्यांदा IAS. पारळीच्या अभिजित पासरे यांचा यशस्वी जीवन प्रवास. आष्टी तालुक्यात अवकाळीचा तडाखा. झाडे पडली, पत्रे उडाले, कैऱ्यांचा सडा. खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित. फळबागांचेही झाले नुकसान. मराठवाड्यासह विदर्भ खानदेशातील हळद हिंगोलीत. मार्केट यार्डात 295 तर गेटच्या बाहेर 135 वाहनांची रांग. सोयाबीनचे दर काही वाढेनात. शेतकरी वर्ग पुन्हा चिंतेत. सोयाबीन घरी ठेवावं की बाजारात आणावी हेच कळेना. अवकाळीने झोडपले भोकरदन जाफराबाद तालुक्यातील पिकांचे नुकसान. शेतकरी हवालदिल. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. बाजार समितीतील खरेदी विक्री ठप्प. लातूर बाजार समितीत हमालीसाठी हमाल मापाळी गाडीवान संघटनेचा संप. 4 दिवसापासून आहे बंद. शेतकरी सहभागातून धरणातील गाळ उपसा. आजपर्यंत 1,06,000 घनमीटर गाळाचा उपसा. रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सहभागी होण्याचे आवाहन. भाव नसल्याने कोथिंबीर लागवडीचा खर्चही निघेना. शेतकऱ्यावर संकट. बाजारातील दर गरगडले. माल अस्कवली मोड दर. पुण्या पावसाचा अंदाज. मात्र सूर्य ही आग ओकेल. धाराशिव जिल्ह्यात विजेचा कडकडाट आणि वारे वाहणार. पाच एकर आंबा बागेतून मिळाले 55 लाखाचे उत्पादन. पाण्याचे उत्तम नियोजन आणि संगोपन आले कामी.